नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना आजचा व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या. सातत्याने 4 वर्षापासून डॉक्टर किसानचं द्राक्ष शेती व इतर भाजीपाल्याचं मार्गदर्शन शेतकरी का घेतोय, याच्या पाठीमागचे कारण काय आहे, या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघायचा. आपण त्यांचा द्राक्षाचा प्लॉट हार्वेस्टिंग सोनाका व्हरायटीच्या प्लॉटमध्ये उभे आहोत. हार्वेस्टिंग सुरू आहे. व्हिडिओचा विषय आहे की सातत्याने 4 वर्षापासून कांदा असेल, टोमॅटो असेल, इतर भाजीपाला आणि द्राक्षाचं मार्गदर्शन शेतकरी का सातत्याने घेतोय, त्या संदर्भामध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघत असताना आपण या ठिकाणी सोनाका व्हरायटीच्या प्लॉटमध्ये उभे आहोत. माझ्यासोबत शेतकरी आहेत. दादा, आपलं पूर्ण नाव सांगा. माझं नाव कैलास राधू कासार, मुक्काम मालसने, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर 84 59 47 14 24. आपली ही सुपर सोनाकाची प्लॉट आहे. हो. आता एक एक घड जर आपण बघितला तर अक्षरशः आता हा जर उचलला 2 किलोच्या आसपास असेल, 1.25 किलो हा, दीड पाऊण 2 किलो. तुम्ही एका 2 गाडाचं मोठ्या गाडाचं वजन करून पाहिलं असेल. केलं तसं म्हणजे ते काही 2.5 किलो पण आहे, पण कमीत कमी 1.5 ते पाऊण 2 किलो आहे. 1 किलोची पुढेच गाडी असं. आणि आपला व्हिडिओचा विषय आहे की सतत 4 वर्षापासून तुम्ही का डॉक्टर किसानचं सुधाकर असेल, तुमची सुपर सोनाका, तुमचा कांदा, तुमची शिमला मिरची, तुमची कोबी, सगळ्या पिकांमध्ये का मार्गदर्शन घेताय? याचं कारण म्हणजे असं आहे की 4 वर्ष मी मार्गदर्शन घेतोय ना, तर प्रत्येक पिकात मी सक्सेसफुलच आहे. कारण म्हणजे आतापर्यंत कधी फेल कोणत्याच याच्यात नाही. आता 4 वर्षापासून द्राक्ष बाग पण एकदम व्यवस्थित क्वालिटी पण होती आणि क्वांटिटी पण होती बॉस. आणि त्याच्यामुळे एकमेव कारण म्हणजे डॉक्टर किसानचं म्हणजे उत्कृष्ट मार्गदर्शन एकदम. म्हणून तुम्ही 2022, 2023, 2024, 2025 आता पण काही फेल कधीच नाही बॉस. कारण तुमचं मार्गदर्शन मला एकदम सक्सेसफुल भेटतंय ना. कधीच म्हणजे फेल कधीच गेलो नाही कोणत्याच पिकामध्ये आतापर्यंत. इतर शेतकऱ्यांना काय थोडक्यात सल्ला द्याल? म्हणजे मी तर म्हणेल का डॉक्टर किसान हे शेतकऱ्यांसाठी एक खरंच वरदान आहे. फक्त शेतकऱ्यांनी त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. मार्गदर्शन घेतलं ना, म्हणजे कोणत्याही पिकात ते म्हणजे सक्सेसफुल होतील ते बॉस. आलेलं मार्गदर्शन, आलेलं वेळापत्रक जर व्यवस्थितरित्या शेवटपर्यंत फॉलो केलं, एकदम बिनधास्त म्हणजे आपण ते वेळापत्रक व्यवस्थित फॉलो केलं ना, हा दिल्याप्रमाणे, तर कुठली टेन्शन घ्यायचं काहीच अजिबात टेन्शनच नाही. म्हणजे कोणतंच कारण टेन्शन घ्यायचं. आता आपलं सुधाकर तर तुम्ही त्यावेळेस म्हणत होते की सर प्लॉट फेलच आहे. हो. पण मी तुम्हाला जास्त नाही, फक्त 5 टनाचा शब्द दिला आणि होता. तेवढं निघाला म्हणजे जास्त नाही, कमी 5 टन माल निघाला त्याच्यामध्ये. कारण डॉक्टर किसान कधी खोटं बोलत नाही. 5 टन तर 5 टन, पण मग रेट चांगला मिळाला. हो. एक अवरेजली 1 रुपया लावला तर 1 रुपयात तुमच्या तो हातात पण आला. हो, तो पण हार्वेस्टिंगच झालाय आणि हा पण आता पेड कटिंग चालू आहे. आता काय दर दिलाय हा? आता हा 90 रुपये दिलाय आता किलो. एक साधारणतः किती टनेज मिळू शकतं? तरी 14 ते 15 टन निघाले. 14-15 हो. टन. किती क्षेत्र आहे? हे आता 1 एकर आहे. एक एकर. 14-15. आणि तिकडे पण एक सोनाका होता आपला, साधी सोनाका होती, त्याला पण 115 रुपये दर भेटलाय हार्वेस्टिंग साठी. हार्वेस्टिंग. हो. तो पण 9 ते 10 टन निघाल. थोडं कमी निघाल पण 9-10 टन निघाल, चांगलं निघाल बस. या वर्षी Climate issue तुलनेमध्ये म्हणा. चांगला हो, माल क्लायमेट इश्यू म्हणजे चांगलं झालं, काही अडचण नाही. आणि या वर्षी आता ह्या प्लॉट बद्दल तुम्ही मला 2-3 वेळा सर खूप क्लायमेट कंडिशन खराब आहे, गळकुजीची हो. संभावना आहे, अमुक तमुक. तुम्हाला मी जे प्रोटेगो बॅसिलस, हो. टच ऑफ बॅसिलस हे सकाळी लवकर फवारण्या करायला बरोबर. लावल्या, तिथून आपण गळकुजीतून प्लॉट वाचवला. बरोबर. आणि उलट थोडी गळ अजून जर नॅचरल झाली असती तर अजून पॉईंट आपल्याला चांगला हो. मिळाला असता. पण तुम्ही घाबरले होते आणि कुठंतरी मी पण सेटिंगचा लवकर स्प्रे तुम्हाला त्या ठिकाणी गळ थांबवायचा नाही, प्रयत्न केला. गळकोळी काही विषय म्हणजे काही प्रॉब्लेम काही वाटलं नाही. कारण आज बघितलं एकदम गडबड माल आहे एकदम, म्हणजे गडबड. कुठंच हे नाही Point वगैरे बस. सगळं. छोटा गड हा नाही बस. दादा, तो तुझ्या डोक्यावर घड दिसतो बघ बरं, तो दाखव बरं. मित्रांनो, अशा पद्धतीने मी खाली तोडलेला पण तुम्हाला दाखवला. हा उचला बरं, दाखव रे दादा. हे बघा, असे बंच आपण हे मण्याचा पॉइंट असं एकच नाही, भरपूर बंच या बागेमध्ये आहेत. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की सलग 4 वर्षापासून शेतकरी डॉक्टर किसानचं मार्गदर्शन का घेतोय, त्याच्या पाठीमागचे कारण त्यांच्याकडून आपण जाणून घेतले. थोडक्यात, ज्या वेळेस एखादा मार्गदर्शक त्या शेतकऱ्याला मार्गदर्शन करतो, किंवा कुठलाही गुरु किंवा कुठलाही मार्गदर्शक त्याला एखाद्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करतोय आणि त्याला त्याचे जर चांगले रिझल्ट त्या ठिकाणी येत आहेत आणि चांगली गुणवत्ता त्या ठिकाणी मिळते, मग अगदी वेगवेगळ्या भाषेत जर सांगायचं, जर आपण सातत्य कशाला म्हणतात, सातत्य म्हणजे काय? एखादा थेंब दगडावर जर सातत्याने पडत असला तर दगड त्या ठिकाणी फुटू शकतो. जर सातत्याने एखाद्याचं चांगलं मार्गदर्शन एखाद्या शेतकऱ्याला मिळतंय तर त्या शेतकऱ्याचं कल्याण. आता विचार करा, 1 एकरामध्ये ते सांगताय 14-15 टन, 90 रुपये भाव आहे, म्हणजे 13-14 लाख रुपये त्या ठिकाणी शेतकऱ्याला होऊ शकतात.
3 लाखाच्या वरती मला माहिती आहे की वर्षभरात खर्च डॉक्टर किसानच्या माध्यमातून आलेला नाहीये. नाही 2 ते 2.25 लाख रुपये मी आहे. 3 लाख सगळा हो. तुमचा ट्रॅक्टर तुमची स्वतःची मजुरी हो. पकडली 10 लाख रुपये 1 एकरामध्ये नफा जर मिळू शकतो आणि शेजारीच 1 एकरचा प्लॉट होता तिथं हार्वेस्टिंगला तो प्लॉट 115 ने दिला, तिथं 9-10 टन, तिथं 10-12 लाख रुपये होत आहे. अगदी आर्लीमध्ये थॉम्सनचा त्यांचे व्हिडिओ आहेत. थॉम्सन व्हरायटीमध्ये सुधाकर मध्ये 5 टन माल 43 क्विंटल हा एक्सपोर्टला गेला 127-28 रुपयांनी. हो आणि एकदम क्रिटिकल कंडिशन मध्ये तो प्लॉट होता. डिसेंबर मध्ये हार्वेस्टिंग झालं आणि या सगळ्या मग त्यांचा कांदा असेल, त्यांची कोबी असेल, शिमला मिरची असेल, याच्यात त्यांना चांगलं मार्गदर्शन मिळतंय आणि मार्गदर्शन मिळून खर्चात खरंच फक्त मार्गदर्शन करतोय पण हो. खर्चामध्ये बचत होती का? होते ना, म्हणजे कमीत कमी म्हणजे 20-25% बचत होते. 25% हो. बचत होती. म्हणजे जो आमचा आणि- डॉक्टर किसानचा नारा आहे, हो. खर्च कमी उत्पन्न जास्त. आणि मेन म्हणजे उत्पन्न हे हमखास आहे बस. हमखास आहे. हा एकदम खर्च पण 100%. हो 100% उत्पन्न आहे बस. 80-90% खर्चामध्ये ना 100% उत्पादन आहे बस. ते बी गॅरंटेड आहे असं. गॅरंटेड आहे. हो. नक्की शेतकरी बांधवांनो, आता पुढचा एक सल्ला मी तुम्हाला देईल की शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये जे शेतकरी बांधव आहेत की थोडंफार वातावरण ज्या ठिकाणी खराब होईल, शुगर 14-15 ब्रिक शुगर लागत असेल, तिथं शेतकरी बांधवांनो प्लॉट जर 8-10-15 दिवसांनी हार्वेस्टिंग येणार आहे तर त्या ठिकाणी पाण्याचं नियोजन ठेवा, पाणी ओलं ठेवा, बेड ओला ठेवा, तिथं कॅल्शियम लेवल प्लॉटमध्ये ठेवा, वरतून कॅल्शियमच्या 1-2 फवारणी द्या. शुगर वाढायला जसंही क्लायमेट जसे उष्णता वाढेल तिथं शुगर वाढण्यासाठी ड्रिंचिंगच्या माध्यम जिथं शुगरला अडचण येते तिथं शुगरसाठी ड्रिंचिंग करा. एक ड्रिंचिंग जर तुम्ही केली तर 3 दिवसात 3 ब्रेक शुगर वाढवण्यासाठी ड्रिंचिंग महत्वाचं कमी भरावं का? मधून नाही. एकरी 2 लिटर शुगर स्टार, 5 किलो PMS हे दोन्ही ड्रिपर खाली 1-1 लिटर अर्धा लिटर पाणी त्या ठिकाणी गेलं पाहिजे. या ड्रिपर खाली अर्धा लिटर, या ड्रिपर खाली अर्धा लिटर, अशा पद्धतीने एकरी 1000 लिटर पाणी त्या ठिकाणी करून घ्यायचंय. दुसरी एक महत्वाची गोष्ट, हा जो बंच तुम्हाला या ठिकाणी दिसतोय हे बघा, मण्याचा पॉइंट बघा, दादा दाखव रे. ते सगळ्याच आहे, ते काय असं काही आपल्याला काही मोठे की शोधायची नाही. तर माझी भाषा थोडीशी कधी कधी खवचट राहते शेतकरी बांधवांना. हा मण्याचा पॉइंट दिसतोय, हा मणी दिसतोय, या सगळ्या गोष्टी शेतकऱ्याच्या तोंडून आपण ऐकलं. आणि व्हिडिओचा विषय काय होता का 4 वर्षापासून जसा आपल्याला एखादा आजार झाला, एक डॉक्टरकडे गेलो, रिझल्ट नाही आला, दुसऱ्याकडे जातो, तिसऱ्याकडे जातो, इकडं तिकडं फिरतो, नातेवाईकांना विचारतो, तसं कैलास कासारने सातत्याने 4 वर्षापासून द्राक्ष शेती आणि इतर भाजीपाल्याची शेती डॉक्टर किसानकडेच रजिस्टर का केली, याच्या पाठीमागचे कारण आपण त्यांच्याकडून जाणून घेतले. परत एकदा सांगतो, शुगरची ज्या ज्या शेतकऱ्यांना अडचण असेल तिथं ड्रिंचिंग करा, ड्रीप मधून देऊ नका. 3 ब्रिक शुगर 3 दिवसात वाढवायची असेल 20-25 मिनिटं पाणी द्या, 20-25 मिनिटं पाणी द्या. एकरी 1000 लिटर पाणी करा, त्यामध्ये 2 लिटर शुगर स्टार, 5 किलो PMS टाका. दोन्ही ड्रिपर खाली अर्धा लिटर पाणी होतं. आणि त्या दिवशी शुगर चेक करा. त्या दिवशी जर 14 ब्रिक शुगर असेल बॉटमला तर 4थ्या दिवशी सकाळी शुगर चेक करा. अगदी अर्ली मॉर्निंग शुगर चेक करा, तिथं 18 ब्रिक शुगर लागल्याशिवाय राहणार नाही. आत्मविश्वास नाही, हा आत्मविश्वास नाही, या प्रॅक्टिस करून तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न आहे. आणि महत्वाची गोष्ट, जसे प्लॉट खाली होतील तिथं एक टनेजच्या हिशोबाने जर 10 टन माल मिळतोय, 10 दिवस विश्रांती द्या, भरपूर पाणी 3ऱ्या-4थ्या दिवशी देऊन घ्या. 200 लिटरला 19 500 ग्रॅम सल्फर, 200 ग्रॅम एक स्प्रे करून घ्या. एक 12-15 दिवस विश्रांती द्या आणि त्यानंतर खरड छाटणी 100% त्या ठिकाणी करून घ्या. एक डोळ्यावर खरड छाटणी करून चांगली गर्भधारणा. जर यावर्षी मे मध्ये जर अवकाळी पावसाने जर आपल्याला गाठलं आणि नाही गाठलं, टेम्परेचर वाढलं, लवकर खरड छाटण्या केल्या आणि लवकर अर्ली मान्सून जर आला तर पाणी टिकणार नाही. त्यासाठी गोडीबार छाटणीमध्ये जेवढी तुम्ही काळजी घ्याल तेवढं पुढच्या वर्षी तुम्हाला मी प्रत्येक वेळा सांगतोय की पुढचे 4-5 वर्ष हे द्राक्ष इंडस्ट्रीमध्ये सोन्याचे दिवस घेऊन आलेले आहेत. आणि त्याचा फायदा गेल्या वर्षी देखील बघा, शेतकरी बांधवांनी 65, 60, 70, 80 रुपयांनी जागेवर पेड कटिंगला माल दिले होते. यावर्षी 90, 95, 100 रुपये दर मिळतोय. जसं टेम्परेचर वाढेल दर अजून 10-12 रुपये वाढतील. तर त्यासाठी आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. योग्य खत व्यवस्थापन, योग्य नियोजन, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर शेतकरी बांधवांनो, त्या अशा पद्धतीने जसं कैलास कासार 4 वर्षापासून डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेत आहे, तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला सातत्याने तुम्ही पुढे किती दिवस मार्गदर्शन घेणार? जोपर्यंत शेती आहे ना आपल्या तोपर्यंत आपण घेतच राहणार. आणि दुसरी गोष्ट, मी आज पण आता सुधाकर आपल्या खाली झालाय ना, आता आपल्या 5 मार्चला आपण छाटणी घ्यायची. मी आज तो प्लॉट रजिस्टर केलाय आपल्याकडे. अरे वा, पुढल्या वर्षी या वर्षी सुरुवात लगेच केली. म्हणजे तुम्हाला 100% गॅरंटी आहे की आता कुठं जायचं हो, नाही कुठं डॉक्टर किसान दुसरी कोणाला मार्गदर्शन घ्यायची गरज नाही. पहिली गोष्ट नक्की शेतकरी बांधवांनो, तुम्हाला परत या वर्षीच्या खूप शुभेच्छा देतो.
आणि पुढच्या वर्षी याच्याही पेक्षा चांगला माल आपण अजून कसा बनवू, दरवर्षी आपण मालामध्ये प्रगती, मालाचं टनेज कसं वाढवण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी सातत्य, मी तुम्हाला सांगितलं की एक एक थेंब जर एका दगडावर सातत्याने पडत राहिला तर दगड देखील फाटतो. मग सातत्य मार्गदर्शनामध्ये ठेवल्यानंतर टनेज वाढणार, क्वालिटी वाढणार आणि पैसे 4 पैसे जास्त मिळणार. हा एक शब्द तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवावा ही शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे. आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला. चॅनलला प्रथम आला असाल, चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.